सोमवारपासनं कांद्याचे बाजारभाव वाढले काही ठिकाणी, तर काही ठिकाणी स्थिर राहिले. काही बाजार समित्या किंवा जिल्हे असे पण आहेत, की जिथे वाढीऐवजी घटच दिसून आली. तरी पण जिथे वाढ होती आहे, तिथले पण शेतकरी आणि जिथे घट आहे तिथेही शेतकरी विचारत आहे, की आता कांद्याचे बाजारभाव वाढतील का हो पुढच्या आठवड्यात? याबद्दल आपण सांगणारच आहोत. पण 2 घटक आहेत, 2 गोष्टी आहेत, 2 कारणं आहेत, की जे तुमच्या कांद्याच्या बाजारभावाच्या वाढीवर परिणाम करणार आहेत. या वाढीला दिशा देण्याचं काम हे 2 घटक आहे. त्यातला एक घटक हा तुमच्या हातात आहे. तो कुठला आहे? कांद्याचे बाजारभाव वाढीचं सकारात्मक वातावरण कसं होऊ शकतं आणि एकूण तेजीमंदी रिपोर्ट काय आहे? ही सगळी माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि तारीख आहे 17 जुलै 2024. हा आठवडा आता संपत आलेला आहे. मागच्या रविवारी आपण जे व्हिडिओ केलेले होते, रविवार विशेषमध्ये, तिथे स्पष्ट संकेत दिले होते की कुठल्या जिल्ह्यामध्ये काय होईल, वाढेल घटेल आणि तो प्रत्यय येतो आहे. आणि आपण इतकंच नव्हे तर जिल्हावार बाजारभावाची रेंज पण दिलेली होती. या रेंजमध्ये सुद्धा आता लक्षात येतं आहे की ती रेंज बऱ्यापैकी म्हणजे अगदी 95 ते 98 नव्हे तर 100% काही जिल्ह्यांसाठी ती रेंज बरोबर लागू होती आहे. ते बाजारभाव व्यवस्थित तसेच बाजाराची चाल होताना दिसते सरासरी. आता ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही सदस्यत्व घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढे उपयोग होईल. पण मूळ मुद्दा काय आहे, की आता हे असे 2 कुठले घटक आहेत की जे तुमची बाजाराची दिशा बदलणार आहे, ते आपण समजून घेऊ. हे समजून घेताना मी आधी तुमच्यासमोर बाजाराचं जे काही गणित आहे ते मांडेल, की मागच्या सोमवार म्हणजे या मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आवक तर वाढलेलीच आहे. पण ती कशी वाढली ते बघूया. सोमवारी जी आवक झाली ती साधारण 3,27,000 ते 3,30,000 क्विंटल अशी आवक होती. आता ही आवक झाल्यानंतर बाजारभाव स्वाभाविकपणे अनेक ठिकाणी 50 पैसे ते 1 रुपयाने वाढले. मंगळवारी ही आवक कमी झाली आणि मंगळवारी ती कमी होऊन ती साधारण 2.25 लाखांवर आली. माझ्याकडे जो आकडा आहे मंगळवारचा 2,70,000 क्विंटल. आता त्याच्यानंतर काय झालं, की बुधवारी मात्र ही आवक अचानक वाढली. आवक कमी झाल्यानंतर मंगळवारी बाजारानं खूप चांगले संकेत दिले होते. पिंपळगावमध्ये, लासलगावमध्ये, पुण्यामध्ये सुद्धा आणि बाजारभाव वाढलेले होते. अगदी कालपर्यंत पुणे बाजार समितीमध्ये बाजारभाव व्यवस्थित होते, टिकून होते. तर कालची आवक बुधवारची आवक जी होती ती झाली साधारण 4,05,600 क्विंटल. म्हणजे काय झालं, मंगळवारच्या तुलनेत अचानक 1 ते 1.25 लाखांनी आवक वाढली. आता या आवकीचा परिणाम स्वाभाविकपणे बाजारावर झाला आणि कालपासनं बाजारभाव दबावात आहे. आज जर तुम्ही पुण्याचं मार्केट पाहिलं तर ते कमी आहे. ॲव्हरेज जो माल होता, जो 20-21 पर्यंत गेला होता, तो परत 17 वर आलेला आहे. पिंपळगावमध्ये हलकेपटना वगैरे जे मार्केट आहे ते टिकून आहे. पण सकाळी दबावत होतं, संध्याकाळी वाढलेलं आहे. लासलगाव जे मार्केट आहे 50-50 रुपयांनी वाढतं आहे. एकदम 2 रुपये 3 रुपये वाढत नाही, कारण व्यापाऱ्यांना पण ती भीती आहे. आता ही सगळी आवक बघितल्यानंतर म्हणजे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये बुधवारची आवक 2,60,000 क्विंटल होती. म्हणजे जी पूर्ण महाराष्ट्राच्या मार्केटची जी मंगळवारी होती ती होती. असं असेल तर मग मार्केटवर दबाव येणं स्वाभाविक आहे आणि तुमचे बाजारभाव पडणं पण स्वाभाविक आहे. कालची जी आवक जी होती ती 3,18,000 आणि आत्ताची आजची जी झाली आहे संध्याकाळपर्यंतची सकाळच्या सत्रातली नोंद झाली आहे 1,71,000. आता ते 2 महत्त्वाचे घटक काय आहे ते बघूया. पहिला घटक आहे आवक. 2 रुपये किंवा 1 रुपया बाजारभाव वाढणं म्हणजे तेजी नाही आणि 1 रुपया 2 रुपये बाजारभाव घटणं म्हणजे मंदी नाही. परत एकदा लक्षात घ्या. 1 रुपया 2 रुपये बाजारभाव वाढणं म्हणजे तेजी नाही. 1 रुपया किंवा 2 रुपये बाजारभाव घटणं
म्हणजे मंदी नाही. त्यामुळे 1 ते 2 रुपये बाजारभाव वाढत असतील तर मी माझा कांदा पटकन विकतो आणि मला 2 रुपयाचा फायदा होईल म्हणून बाजारात गर्दी करू नका. आणि 1 ते 2 रुपये बाजारभाव घटत असतील तर आता माझ्या कांद्याचं काय होईल असं एकदम हे करून त्यावेळेससुद्धा बाजारात गर्दी करू नका. आता एकच चर्चा बाजारामध्ये आहे, ते म्हणजे पहिला घटक जो आहे तो आवक वाढते आहे. तुम्हाला हलका कांदा असेल, जो खराब होण्याची भीती असेल, तो ठेवायचाच नाही, तो केव्हाच विकायला पाहिजे होता. पण चांगला कांदा बाजारात आणण्याची घाई करू नका. चांगला कांदा कमी येतोय, हलका कांदा जास्त येतोय, ॲव्हरेज कांदा जास्त येतोय. हलका ॲव्हरेज हा कांदा जास्त येतोय. चांगला कांदा जो आहे त्याचं प्रमाण अगदी 20 ते 30% काही ठिकाणी 5% आहे. परिणामी तुमचा खराब माल जो आहे तो किंवा ॲव्हरेज माल जो आहे तो चांगल्या मालाचे बाजारभाव पाडत आहे. हे मी तुम्हाला अगदी आठवड्याच्या व्हिडिओत सांगितलं आहे, आज काही परत रिपीट करत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे, अतिशय चांगल्या क्वालिटीचा माल असेल, एकदम बाजारात आणू नका, घाबरून जाऊ नका किंवा एकदम एक्साइट होऊन आता अब मैं बहुत सारे पैसे कमाऊंगा असं नाही आहे. आपण साधे शेतकरी आहोत, सामान्य शेतकरी आहोत, त्या पद्धतीनं आपल्याला हे करावं लागेल टप्प्याटप्प्यानं. कारण आपण अतिशय मेहनतीने पिकवलेला कांदा आहे. 2-3 रुपयांनी जरी आपलं नुकसान झालं तर ते फार मोठं नुकसान असतं, हे तुम्ही समजू शकता. तर पहिला घटक आहे, हा सगळा आठवडा म्हणजे आजपासूनच तुम्ही खूणगाठ बांधा की मी आवक जिथे एक ट्रॅक्टर न्यायचा असेल तिथं मी एकच पिकअप नेईन. हा एक भाग, आवक कमी ठेवा. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, नाफेडचे कांद्याचे बाजारभाव अजून वाढलेले नाहीत. ते का वाढले नाहीत? कारण मागच्या आठवड्यापासून संपूर्ण राज्याची जी सरासरी आहे ती वाढलेली नाही आहे. कांद्याच्या बाजारभावात ती किती सरासरी राज्याची आहे तर ती आहे 2,000 रुपये. नाफेडचे कांद्याचे बाजारभाव कसे ठरतात? तर संपूर्ण राज्याची सरासरी अधिक सर्वाधिक जे कांद्याचे बाजारभाव आहे त्याची सरासरी आणि गुणिले आणि भागिले 2. म्हणजे काय? सर्वाधिक सरासरी आता कितीपर्यंत गेली होती? जास्तीत जास्त भावाची ते घटलेले आहेत. त्यामुळे ते घटून किती रुपयांवर आले असतील? ते साधारण 25 रुपयांपर्यंत आले. म्हणजे काय? 2,000 अधिक 2500 बरोबर ते काय होतं? 4500 भागिले 2, ते त्याचं उत्तर येतं 2200. म्हणजे ते 10 रुपयांनी काय तुमचे भाव वाढवणार नाही. आता 2125 आहेच की. त्यामुळे नाफेडचे जर बाजारभाव आता या सगळ्या याच्यात जर सरकारने परत वाढवले, कारण नाफेडच्या खरेदी केंद्रांना प्रतिसाद कमी मिळतो आहे. काही त्याच्यामध्ये अफवा असतील. दुसरी गोष्ट, नाफेडच्या खरेदी केंद्रांना आमच्यापैकी काही शेतकरी जाऊन आले होते, त्यांचा कांदा रिजेक्ट केला, त्यांना अनंत अडचणी त्याच्यामध्ये येत आहेत. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे शेतकरी उत्साहानं एकतर जातच नाही आहे, गेला तर त्याला अडचणी पण येत आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यातनं तरी पण नाफेडचे जर बाजारभाव वाढले आणि त्यांनी आणखी काही पाऊल घेतलं तर कांद्याचे बाजारभाव बदलू शकतात. कांद्याचे बाजारभाव 3 ते 4 रुपयांनी वाढतील. आणि आणखी एक गोष्ट, या सगळ्या आठवड्याचं एकच सार आहे की घाबरू नका, कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत. मागच्या आठवड्यात 1998 रुपये सरासरी दर होते, आता ते 2050पर्यंत गेले. सगळ्या राज्याचं सांगतो, शुक्रवारपर्यंतचे बदल म्हणजे 50 रुपयांनी वाढलेला आहे, 50 पैशांची वाढ आहे. आता कुठे घट झाली आहे ते सांगतो. अहिल्यानगर 4%, त्याच्यानंतर बीड आणि बुलढाणा 4%, जळगाव 2%, कोल्हापूर 1.5%, मुंबई 6%, पुणे 10%, सातारा 1%, सोलापूर 3% आणि ह्या 3 या सगळ्या बाजार समित्यांमध्ये घट आहेत. आता वाढ कुठे झालेली आहे? अकोला विदर्भातलं, चंद्रपूर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 4%नी वाढलेत, धाराशिव 35%नी वाढलेत, धुळे 12%नी वाढलेत, नागपूर 5%नी वाढले, नाशिक 3%नी वाढले, पालघर 8%नी वाढले, सांगली 1%नी वाढले. याच्या संदर्भात मी आधी सांगितलेलं होतं की कसं राहील, काय राहील. आता उद्या आपण परत आठवड्याची काय, पुढच्या आठवड्यात बाजारभाव कसे राहतील आणि त्याचा ट्रेंड काय राहील, अगदी जिल्ह्याचे विकायचा ठेवायचा या सगळ्या सल्ल्याचं आपण उद्या बघणार आहोत. आत्ताच तुम्ही मेंबरशिपचं इथं जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप घ्या. आणखी एक, आपण जे ॲग्रोशिवार मॉडेल काढलेलं आहे ते आता लवकरच
सगळ्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. एका वेगळ्या माध्यमाच्या याच्यात आपण काम करतो आहोत. एक मोठी टीम त्याच्यासोबत आपल्यासोबत जोडलेली आहे. एक सॉफ्टवेअर कंपनी आहे ती आपल्यासोबत आलेली आहे आणि त्यांचं काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच असं आपण पांडुरंगाकडे प्रार्थना करूया की आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळं मॉडेल तुमच्या शेतकऱ्यांसाठी, तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. या संदर्भात मी त्यावेळेस सांगेनच. जोडून राहा. चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.